सफल उद्योजक आहेत, त्यांना या अतिथी कक्षामध्ये तुम्ही बघतायत. 4 षटकांकरता तुम्हाला वेळ सुद्धा दिला जाईल. 4 षटकांचा मॅच आहे, त्यामुळे 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुमचे टाकून झाली पाहिजेत. त्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर मग 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घापावा लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या. 2 बॅटर या ठिकाणी तयारीत आहेत मैदानाच्या आतमध्ये जाण्याकरता. महाराष्ट्राचा अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं कटआउटचं समोरच दिसतंय. जामता राजा म्हणजेच सर्वांची मनं जिंकणारा असा एक राजा. कारण पत्नीसाठी महल बांधणारे, बंगले बांधणारे आपण अनेक बघितलं, परंतु जिजामातेच्या इच्छेखातर स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि जामता राजा स्पोर्ट्स कारभार आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा GC अंतर्गत संघांना प्राधान्य दिले गेले. उद्याच्या दिवसाचा काय शेड्यूल आहे याची माहिती तुम्हाला आमचे समालोचक मित्र, नेहमीच आम्ही त्यांना कॉम्प्युटर समालोचक असं म्हणत असतो. शोभाजी धुमाळ यांचा गोड आवाज काही वेळेपूर्वी तुम्ही ऐकलायत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नामचीन असलेले समालोचक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आवर्जून आमंत्रण दिलं जातं. पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड या ठिकाणी जाऊन ज्याने धावतं समालोचन पोहोचवलं आणि प्रेक्षकांचे मनं जिंकलेत असे डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना सुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघताय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. वेळ खर्च होणार नाही याची दक्षता दोन्ही टीमकडून घेतली जाईल. वेळेचं बंधन आहे, इथे टायमर सेट केला जाईल हे लक्षात असू द्या. 4:27 झाले. 4:28 पहिला बॉल या ठिकाणी पडला जाईल. स्ट्राईकिंगकडे बॅटर आपण बघूया कोण थांबतोय आणि पहिले षटक टाकण्याकरता कोण येतोय. पहिले षटक टाकण्याकरता दर्शन आलंय. पहिल्या मॅचमध्ये दर्शन नव्हता. स्ट्राईकिंगकडे भावेश आहे आणि नॉन स्ट्राईकिंगकडे बॅटर आपण बघतोय विजेंद्र. 68 धावांची विस्फोटक खेळी त्यांनी याच मैदानावर साकारली होती. टायमर सेट आहे. पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर 4:28 हा पहिला चेंडू पडेल. फिल्डिंग सेट केली जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेने आणि दुसऱ्या बाजूला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहिला चेंडू टाकण्याच्या मार्गावर दर्शन पाटील. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल क्रॉस होऊन खेळायचं होतं बॅटरला. ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूला पाहणी करून खेळायचं होतं, परंतु इथे चांगला टर्न आउट कटर चेंडू पाहायला मिळाला, पायावर आदळलाय आणि ह्याच बरोबर हा डॉट बॉल. एक धाव मिळाली. एका लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळाली. एका धाब्यानिशी संघाचं खातं उघडलं गेलं. देवानंद तळे प्रतिष्ठान गावदेवी वेळे टीमला बॅटिंग करायची आहे. त्यांच्या कॅप्टनने सुद्धा म्हटलं होतं की जर आम्ही टॉस जिंकला असतं तर आम्ही सुद्धा फिल्डिंग स्वीकारली असती. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं असं मला वाटतं. कारण इथून पुढे तुम्हाला अनेक स्पर्धा येतील ज्याची तुम्ही वाट बघताय. स्ट्रायकिंगकडे विजेंद्र नावाचा खेळाडू. पुन्हा आता स्विंग अँड मिस. गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडूला रिलीज केलंय. यावेळेला आउट कटर चेंडू, लेग कटर चेंडू, पुन्हा डॉट बॉल. याआधी एक धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. दर्शन याच्याकडे तगडा अनुभव आहे. दर्शन आणि दुसऱ्या बाजूला जित पाटील आपण बघितलं तर नेहमीच एकत्रित असतात. सर्वच खेळाडूंना एकत्रित घेऊन जात आहेत. युनिटी चांगली पाहायला मिळतं. तसेच युनिटी आपल्याला गावदेवी वेळे टीमची सुद्धा पाहायला मिळाली. पहिला मॅच त्यांनी मोठ्या फरकाने जिंकलाय. गोलंदाज तयार. दर्शन. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल होता, जागा म्हणून खेळायचं होतं. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थ्रो करण्याआधी एकदा मिळाली बॅटरला. धावसंख्या 1ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 2. दर्शन पाटील आल्यानंतर थोडीशी मजबूती निर्माण झाली आहे ते फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स वडघर संघाकरता. डावखुरा आणि उजव्या हाताचा बॅटर एक खेळपट्टीवर आहेत. पुन्हा आता स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. डाऊन द लेग. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. इन कटर चेंडू टाकायचा होता, म्हणजेच ऑफ कटर चेंडू टाकायचा होता गोलंदाजाला. तो जास्तच बाहेर निघतोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या झाली ती 3. मोठे फटके आतापर्यंत थांबलेत. सकाळपासून षटकारांच्या आतषबाजी ह्याच विकेटवर आपण पाहिली. ओहो, वॉट बॉल ब्लॉकहोल मध्ये टाकायचं होता. फ्लाईट जास्त दिली होती आणि थोडेसे पडल्यानंतर उसळी सुद्धा जास्त मिळाली. यावेळेला असं वाटलं की त्याचा ड्रीम बॉल त्यांनी टाकलाय.
4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते 3 धाबा. सुरुवातीपासून दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या देवानंद तळे प्रतिष्ठान गावदेवी वेहळी या टीमवर. पुढचा बॉल चेंडू हवेत, विकेट जाण्याची दाट शक्यता. थोडंसं लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, तो करत नाही कोणती चूक आणि गोलंदाजाने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन, पहिला धक्का, 1 गडी बाद, धावसंख्या 3. बदलून टाकलं या परिसरातील खेळाडूंचे जीवन सारे. प्रत्येक आपल्या कार्यामध्ये जे उतरतात खरे असेच लोकप्रिय समाजसेवक खारबाव गावातील नामवंत व्यक्तिमत्व म्हणजेच रमेशजी तरे आणि त्यांच्यावर आधारित असलेले हे गीत या ठिकाणी वाचतोय. खरोखरच कौतुक करावं तितकंच कमी आहे, कारण म्हणतात ना ती की कौतुक हे नेहमीच लांबच्या लोकांकडून होत असतं. जवळच्या लोकांचा जास्त वेळ हा शंका घेण्यामध्ये आणि नावं ठेवण्यामध्ये जात असतो. पुढचा बॉल स्लॉक केलं जातं या चेंडूला. ओव्हर पिच बॉल वर केलाय हल्ला हल्ला हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकर्णीशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला, सिक्सर. करता खर्च झालेला वेळ आहे तो 4 मिनिटांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. देवानंद तळे साहेब स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेळे या टीमच्या, त्या म्हणजेच 9 धाबा 9, 1 गडी बाद 9 धाबा पहिले षटक संपल्यानंतर लागल्यात. आता जित पाटील गोलंदाजी मार्गावर आलेत. 2 बॅटर आपण बघतायत, निलेश पाटील आणि विजेंद्र पाटील. आजच्या दिवसात चमकदार कामगिरी करणारा खेळाडू म्हणजेच विजेंद्र पाटील, ज्याने 68 धावांची अफलातून खेळी पेश केली होती. 16 चेंडूंना फेस केलं होतं. 9 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं त्यांच्या 68 धावा आपण पाहिल्या होत्या. आणि तेच खेळाडू आता यावेळेला स्ट्रायकिंगकडे असतील. सध्या खेळतात 1 बर. प्रत्येक सामना तसाच असेल असं नाही की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही आपली गुणवत्ता सिद्ध कराल. 1 अर्धशतक त्यांनी ठोकलंय आणि पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधील. जित पाटील तयार, टायमिंग प्रॉपर नव्हतं, एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो करतो चूक आणि 2 धावांनिशी फलंदाज भागवतोय संघाचे भूक. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत, 1 गडी बाद 11 धाबा. प्रत्येक चेंडू मागे जर अशा संध्या तुम्ही दिल्यात तर मग फलंदाजाचा आत्मविश्वास आणखीन वाढू शकतोय. नेहमीच म्हटलं जातं की आत्मविश्वास हा तुम्हाला यशाकडे घेऊन जात असतोय आणि तो आत्मविश्वास जर बॅटरमध्ये आला तर बॅटर मोठे फटके खेळू शकतात. धावसंख्या धावफलकावर 11. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतो इथे फेल. विकेट डाऊन, बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 11. खुल्या गटातील खेळाडूंचा अनुभव हा जास्तीत जास्त मोठा होत असतो, त्यांची बुद्धी वाढत असतं. कारण पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या खेळाडूंच्या नावांची चर्चा होत असते, जित पाटील, दर्शन पाटील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतात, खुल्या गटामधून ते खेळत असतात. नावाजलेले खेळाडू आहेत. आपल्या संघाकरता ते खेळत असतात, आपल्या गावाकरता ते खेळत असतात, आपल्या नावाकरता ते खेळत असतात. क्रिकेट म्हटलं तर आज युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. या क्रिकेटपासून आपण कुणीच वंचित राहू शकत नाही.
आज यूट्यूब वाहिनी आल्यात त्यामुळे चांगले प्रसिद्धी मिळतोय. इथे सुद्धा UCN लाईव्हद्वारे या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जातं. आता नवीन आलेल्या बॅटरने बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय. एक धाव मिळाली, एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. इथे थोडासा ओव्हरथ्रो होतोय त्यामुळे कदाचित धावा मिळतील. जीत पाटील हताश होत आहेत आपल्या खेळाडूवर. 2 धाबा मिळत आहेत बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 13 धाबा. खूप चांगल्या प्रकारे रोखलंय बॅटिंग करणाऱ्या देवानंद प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेळे या टीमला. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. नाहीतर सकाळपासून अल्पेश गायकवाड सांगतात की षटकार षटकार षटकार, फक्त षटकारच बघितलेत. खऱ्या अर्थाने लिहिता लिहिता कधी कधी जास्त वेगाने तिथे लिहावं लागतं. फुल टॉस बॉल, टायमिंग व्यवस्थित नव्हतं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 बाउंड चांगला कलेक्ट केलाय क्षेत्ररक्षकाने. एकच धाव मिळेल बॅटरला. म्हणजेच बॅटरची कृती काय आहे ते ओळखणं फार महत्त्वाचं आहे. कमजोरी काय आहे ते ओळखूनच चेंडू टाकले जात आहेत जीत पाटील याच्याद्वारे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आली. 14 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आक्रमक भूमिकेमध्ये यावं लागेल वेळे या टीमला आणि ती आक्रमकता आहे त्यांच्या खेळाडूमध्ये. ओहो, चॉक करायचा होता. वाईड यॉर्करचा मारा दिसलाय गोलंदाज जीत पाटीलचा. डॉट बॉल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि इथे अनुभवाचा वापर गोलंदाज जीत पाटील करतायत. रोखलंय वेळे या टीमला. धावसंख्या 14, 2 गडी बाद. आता या षटकातील शेवटचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जाईल काय? क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि नेमकं काय घडलंय? डिफेंड केलेत. या 2 धावा वाचवलेत असं वाटतं. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वेळे टीमची धावसंख्या 2 गडी बाद 16. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही श्री कालिका माता क्रिकेट मैदानावर सरचं स्वागत करतोय. आपण बघतायत जामताराजा क्रिकेट संघ खारबाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026चा रणसंग्राम. याच्यामध्ये आता दुसऱ्या फेरीतील हा सामना सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने खूप सुंदर आयोजन या स्पर्धेचं. खूप चांगलं संयोजन, खूप चांगलं नीटनेटकाने साफसुथरं आयोजन आपल्याला आयोजकांचं पाहायला मिळतं. ज्याच्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं श्री रमेश रामलाल तरे साहेबांना. शिवसेना सहसंपर्क प्रमुख आहेत ठाणे जिल्ह्याचे. उद्घाटन सोहळा प्रसंगी ॲडव्होकेट विजयजी म्हात्रे, शाखा प्रमुख अरविंदजी मुकादाम, जयसिंगजी तरे, छत्रपती तरे समाजसेवक आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण उद्घाटन सुद्धा बघू शकलो आहे या स्पर्धेचं. आता पुन्हा वळतोय आपण मॅचकडे. तिसरे षटक टाकण्याकरता गावदेवी वडगर संघाकडून गोलंदाज आलाय. कळवटापाचा चेंडू होता. ह्याच बरोबर आता रोहितचा हा बॉल कळून काढला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धाव मिळतील असं वाटतंय. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळत आहेत. चांगला एफर्ट सुद्धा पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात 18 धाबा. 2 षटकं एका बॉलच्या समाप्तीनंतर 18 धाबा. सध्या तरी सर्व काही व्यवस्थित घडतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. त्यांना विकेट्स मिळत आहेत. कमीत कमी धाबा ते खर्च करतायत. फलंदाजी करणाऱ्या टीमला काहीतरी करावं लागेल कारण संधी अजून गेली नाही. संधी ही मिळत नसते, ती निर्माण करावी लागते. संधी निर्माण केली. ओव्हर पिच बॉल पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, ढोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार.
धाब्याच्या मदतीनं आता धावसंख्या पोहोचली जाते 24 वर. म्हणजे जो दबाव होता त्या दबावामधून बाहेर पडण्याकरता षटकाराची गरज होती. धावसंख्या पोहोचली जाते 24 वर. पुन्हा चेंडू हवा आहे तो या चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. गुड शॉट. क्रिकेट टेनिस बॉल या चेंडूंचा वापर या ठिकाणी केला जातो. हेवी असा उल्लेख आहे त्याच्यावर. परंतु आजच्या दिवसात षटकार आणि चौकारांची आतषबाजी बघून असं वाटत नाही की प्रभाव हा चेंडूचा दिसतोय. आज चांगले टॅलेंट असलेले खेळाडू सुद्धा आपण पाहिलेत. चांगली गुणवत्ता सिद्ध करणारे खेळाडू आपण पाहिलेत. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 24 धाबा 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा आता बॅटर तयार आहेत. केतन मुकादम. विजेंद्र पाटील बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारले निलेश पाटील आणि केतन मुकादम या खेळाडूने. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढला जातो. या चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात आहेत. थ्रो ॲक्युरेट. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धापा लागल्या जातात त्या 25 धाबा. युसेन लाईव्हद्वारे जे प्रेक्षक जुडले असतील त्यांच्या माहिती करता आपण बघतायत जामतारा जज स्पोर्ट्स खारबाव आयोजित शिवसेना शाखा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख क्षमा असावी शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 चा रणसंग्राम. मोठा फटका खेळायचा होता. फ्लिक केलाय. चेंडू ऑन साईडला खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहेत. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील. एफर्ट चांगला दिसलाय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धापा लागल्या जात आहेत त्या 27. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामध्ये. 4 षटकांमध्ये 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील. अन्यथा दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा आक्रमक फलंदाजी करणारे खेळाडू हे गावदेवी स्पोर्ट्स वडघर टीममध्ये आपण पाहिलेत. जीत पाटील, दर्शन पाटील, आणखीन इतर खेळाडू जे चमकदार कामगिरी करत असतात, सातत्य राखत असतात, त्या खेळाडूंच्या अगेन्स्ट तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. म्हणजे गोलंदाजी तर मी बघितली वेळ या टीमची प्रभावी आहे. ओहो, चांगला बॉल. इथे नेमका आता गोलंदाज काय करतायत? ओव्हर थ्रो केलाय. 1 धाव मिळाली. लेग बाईचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत आणि धावसंख्या झाली 28. रिप्ले मध्ये सुद्धा दाखवलं जाते कशा पद्धतीने हे शॉट सिलेक्शन होतं बॅटरचं. हो, चांगला बॉल. फ्लाईट जास्त दिली होती आणि हवेत थोडासा वळताना दिसला होता आणि बॅटिंग क्रीजच्या थोडासा पुढे टाकलं होतं या चेंडूला. पायावर आदळला होता. उसळी सुद्धा जास्त होती. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या 28. आता तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. बिग ब्लास्ट. षटकार. षटकाराच्या मदतीने षटक सुद्धा संपवलंय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर देवानंद थळे प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेळे टीमची धावसंख्या झालेली आहे यावेळेला 32 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 34. पुन्हा एकदा करेक्शन करतायत आमचे गुणलेखक या ठिकाणी अल्पेश गायकवाड. स्कोर मोज ऑन 34. धावसंख्या झाली आहे ती 34 धाबा. 11.33च्या सरासरीने धावपळ आपल्याला दिसतोय. भरगच्च झालाय आणि आज बघूया कोणता संघ जातोय सुपर 4 मध्ये, कारण याच्यानंतर सुद्धा एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिग्गज संघ आमने सामने असतील. दुसरा कोण असेल ते ठाऊक नाही, परंतु पहिला कोण आहे ते आपल्याला ठाऊक आहे. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार. यश पाटील या गोलंदाजावर विश्वास ठेवलाय. स्ट्रायकिंगकडे बॅटर सुद्धा सज्ज आहेत मिस्टर निलेश. स्ट्रायकिंगकडे निलेश पाटील असतील. उजव्या हाताचे बॅटर आहेत. आता केतन चांगले बॅटिंग करताना दिसलेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिले. बेधडक मारलाय कडक सिक्सर.
होण्याचा मानस आहे, हेतू आहे आणि त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. धावसंख्या 6 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात 40 धाबा. 2 गडी बाद 40 धाबा ही धावसंख्या आहे वेळी या टीमची. अजूनही यशला 5 चेंडू टाकायचे आहेत. शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटचा वापर केलाय. शतरक्षक तिथे तैनात आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला एफर्ट त्यांचा पाहायला आला. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळत आहेत बॅटर निलेश पाटीलला. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचली 42 वर. निलेश 2 षटकारांच्या मदतीने खेळतोय 18 वर आणि केतन मुकादम 2 षटकारांच्या मदतीने खेळतोय 18 वर. दोन्ही बॅटर 18-18 धावसंख्येवर खेळत आहेत. धावसंख्या 42. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. यस अंपायर. या चेंडू हवा आहे आणि तो चेंडू पुरवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. गुड शॉट, हेवी गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉल या चेंडूंचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही वसई तालुक्यामध्ये जाल ना तेव्हा तुम्हाला ही जास्त जास्त गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉलचाच वापर दिसेल. पालघर विरारपासून पुढे गेल्यानंतर तुम्हाला निव्या 70-70 60 असे काही जे बॉल आहेत त्या बॉल्सचा वापर जास्त होतोय. इथे पुन्हा पाहणी केली जातोय खेळाडूकडून त्या चेंडूंची. आजच्या दिवसामधील पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ होताना दिसतोय आपल्या खेळाडूंचा. खूप चांगलं आयोजन आहे, मॅनेजमेंट खूप सुंदर आहे. मयूर तरे, उमेश तरे, रवीश तरे आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. अतिथी कक्षामध्ये आपण बघतायत जयसिंगजी तरे साहेब आपण ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळपासून त्यांना आपण पाहिलंय. एक चांगलं खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम त्याने केलंय पूर्वीपासून. जामता राजा स्पोर्ट्स कारभाव संघाला मी जेव्हा जेव्हा बघायचो तेव्हा त्यांचे आक्रमकता आपल्या टीमच्या प्रती असायची. शेवटचे आता 4 बॉल शिल्लक आहेत. 42 धाबा झालेले आहेत वेळी या टीमच्या. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल यष्टीरक्षकाने सोडला, फलंदाजाने सोडला, यष्टीरक्षकाने सोडला आणि फिल्डरने सुद्धा सोडलाय. सोनपी सुहागा 4+1 धाव मिळतील 5. व्हाईट बॉलचा इशारा आणि धाव संख्या आता पुढे जात असताना धावा झाल्यात 47-47. इथे मी एवढंच म्हणेन की जरी चेंडू असला वाईट तरी फिल्डिंग करायला पाहिजे टाईट. इथे सहजरित्या या चेंडूला सोडले आणि फायदा बेनिफिट झालाय देवानंद तळे प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेहळे या टीमला. धावसंख्या 5 ने पुढे गेली. धावसंख्या आहे ती 47-47. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. करणाऱ्या टीमला हालचाली करण्याकरता भाग पडलं या षटकाराने. कारण षटकाराने धावसंख्या पुढे गेली आणि धावा लागल्या जातात 50+. 53 धावा झालेत. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जे काम विजेंद्र पाटील यांनी पहिल्या मॅचमध्ये केलं आता तेच काम पुढे सुरू ठेवलंय निलेश पाटील आणि केतन मुकादम या खेळाडूने. कारण 25 धावसंख्येवर खेळत आहेत निलेश, केतन खेळत आहेत 18 वर. दोघांनाही चांगली संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं ते करत आहेत. एकापेक्षा एक हिरे आहेत असं मला वाटतं वेळे या टीममध्ये आणि ते चमकदार कामगिरी आपल्या टीम करत आहेत. म्हणजे संगत ही खूप चांगली आहे या दोघांचीही. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल आहे. कदाचित वाईड लाईनच्या आतून असेल आणि DRS. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलंय. बघा ना, माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावरही आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला आणि मग कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. क्रिकेटच्या मैदानामध्ये सध्या तेच चाललंय. दोन्ही टीमचा एकमेकांवर
विश्वास राहिला नाही म्हणून पंचांचा जन्म झाला आणि मग दोन्ही टीमचा पंचांवर विश्वास राहिला नाही तेव्हा DRSचा जन्म झाला. इथे चेंडू चांगला टाकलाय ही माहिती मिळते आम्हाला तिसरे पंच भाऊ पाटील यांच्याकडून. धावसंख्या धावपळकर आहे ती या वेळेला 53 शेवटचे 2 बॉल शिल्लक. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता परंतु शॉर्ट बॉल असल्या कारणानं बॅटर दाखवतात आपली वचक. चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक सिक्सर. आणि भिवंडी या ठिकाणी आल्यानंतर मग एक वाक्य जरूर या ठिकाणी बोललं जातं, पत्रा बजाव स्ट्रोक, पत्रा बजाव सिक्सर. तसा मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 59. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आता चर्चा केली जात आहे, कुणाच्या हात कमरेवर येत आहेत, पश्चातापाच्या निशाण्या स्पष्ट दिसत आहेत, प्रेशर आहे, या प्रेशरमधून बाहेर कसं पडावं हे या ठिकाणी सांगितलं जातं त्या गोलंदाजाला. परंतु इथे अर्थातच मी बेनिफिट जो आहे तो बेनिफिट जास्तीत जास्त बॅटर करता आहे. ओहो, मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने वळणारा चेंडू होता. फाईन लेग, लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 4 धावांची भेट, चौकार. थोडंसं क्षमा मागतोय आम्ही तुमचे, मध्ये मध्ये आम्ही लगेच तुम्हाला थांबवतोय. याचं कारण असं की ज्या ज्या व्यक्तीने इथे दानशूरपणा दाखवलाय, काही वस्तू दिले, त्यांचा सुद्धा उल्लेख आपण करणं गरजेचं आहे. कैलासवासी शबंती आई दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ श्री प्रेम दत्तात्रय तरे यांच्याकडून जे मोमेंटो आहेत मॅन ऑफ द मॅचचे, ते मोमेंटो ट्रॉफी जे आहे त्या ट्रॉफीज या ठिकाणी मिळालेल्या आहेत. त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानूया. वळूया आता स्कोअरबोर्ड नेमकं काय सांगतोय. मॅच हाफ समरी आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 63 आणि 64 धाबांचं टार्गेट 5 षटकांमध्ये पूर्ण करावं लागेल, 4 षटकांमध्ये पूर्ण करावं लागेल ते गावदेवी वडगर या संघाला. 64 इज द टार्गेट. या टार्गेटचा म्हणजेच या लक्ष्याचा पाठलाग कसं काय केलं जाईल, काय रणनीती आखली जाते 11 खेळाडूंद्वारे, आणि बॅटिंग करताना गावदेवी वडगर संघाचे 2 प्रमुख फलंदाज काही करतायत याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत प्रख्यात असलेले समालोचक, गुरुवर्य सन्मान असलेले डॉक्टर गवळी सर. आणि आवाज ऐकूया डॉक्टर गवळी सरांचा एका छोट्याशा ब्रेक नंतर. खूप खूप धन्यवाद संदीप गावण. वेलकम 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 अँड सुस्वागतम. मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी आगमन होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य श्री रमेश तरेसाहेब, शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा, जाणता राजा ग्रुपच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. जयसिंगजी तरे, त्याचबरोबर गणेशजी तरे, त्याचबरोबर रमेशजी तरे. सन्माननीय ॲडव्होकेट विजय मातेसाहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे ते भिवंडी तालुका प्रवक्ते आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि प्रवक्ता असल्यानंतर एक फार मोठी जबाबदारी असते, कारण कुठल्याही प्रकारचं तुम्ही वक्तव्य करणार असाल किंवा कुठल्याही प्रकारचं तुमचं जर भाष्य असेल
तर अतिशय सावधानतेने भाष्य करावं लागतं. त्यासाठी तुमच्याकडे टॅलेन्सी असणं फार गरजेचं आहे. आणि ते टॅलेन्सी या ठिकाणी ॲडव्होकेट स्वतः पेशाने ते वकील आहेत विजय म्हात्रे साहेब, आणि त्यांच्याकडे आहे म्हणून खऱ्या अर्थाने ते भिवंडी तालुका शिवसेना प्रवक्ते आहेत. त्यांचंही मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय. अविनाशजी पाटील हे सुद्धा उपस्थित झाले आहेत मान्यवर कक्षामध्ये. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम अँड सुस्वागतम. खास करून आज ॲडव्होकेट विजयजी म्हात्रे हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते आणि नक्कीच सातत्याने सांगितलेलं आहे की आम्ही सातत्याने या स्पर्धेला भेट देत राहणार आहोत. थोडंसं वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. सुरुवातीला आपण बघितलं 2 षटकामध्ये जर बघितलं असं वाटलं की फार मोठी धावसंख्या होणार नाही आहे, कारण 2 षटकाचा खेळ जर आपण बघितला तर धावसंख्या फक्त होती 15 धावा. पण त्यानंतर मात्र आक्रमण आणि शेवटचं षटक, महागडं षटक, तब्बल 29 धावा मोजल्या त्या षटकामध्ये यश पाटीलने. रोहित पाटीलने सुद्धा तब्बल धावा दिल्या त्या 17 धावा. टार्गेट 64. 4 षटकांची मॅच आहे. आस्किंग अंधेर जर बघितलं 21 धावांचा आहे, 16 धावांचा आहे, 16 धावांचा आहे. षटकातील पहिला चेंडू आणि टिपिकल पॉवर प्लेचा फटका, मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. जीसीएचे विद्यमान अध्यक्ष केतन दादा तरे साहेब हे व्हिएतनामवरनं ऑनलाईन जोडले जात आहेत. व्हिएतनामवरनं ही स्पर्धा पाहत आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. केतन दादा तरे साहेब, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू हवेत होता, झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार. संघटना आहे, संघटनेमध्ये तब्बल आता म्हटलं 70 पेक्षा, मयूर तरी नक्की माहिती येतील, 70 पेक्षा जास्त संघ, 80 पेक्षा जास्त संघाची नोंद या संघटनेमध्ये झालेली आहे. आणि विद्यमान अध्यक्ष केतन दादा तरेसाहेब हे आहेत आणि व्हिएतनाममध्ये सध्या ते खरं तर आनंद घेत आहेत, पण ऑनलाईन ती स्पर्धा पाहत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, विषयांच्या माध्यमातून. आणि त्यांचं असं म्हणणं की खूप चांगलं आयोजन जाणता राजा संघाने केलेलं आहे आणि खास करून या स्पर्धेसाठी ते खूप खूप शुभेच्छा देत आहेत. केतन दादा तरे साहेब, आपलं मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय. जाणता राजाची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा आमचे रमेशजी तरे साहेब यांच्या वतीने सुद्धा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चांगली सुरुवात आहे, बॅक टू बॅक 2 चौकार आले. अविनाश पहिल्या मॅचमध्ये नव्हता, पण या मॅचमध्ये दमदार सुरुवात बघायला मिळते. पुन्हा एकदा हा चेंडू बघितलं, थोडासा डाव्या एसटीच्या जवळपास वरून निघून गेलेला आहे. हुक करण्याचा प्रयत्न, पण चेंडू वेगवान होता. डॉट बॉल. अविनाश आणि हिटमॅन रोहित नॉन स्टॅकर येणार. बॉबी भोईर मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म फुल टॉस, स्वंग केलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 धाव मात्र अविनाश पूर्ण करतोय. टीट फॉर टॅट चांगली सुरुवात आहे, कारण आस्किंग नंद्रेट 16 धावांचे 15 धावा आलेले आहेत. दीपेश पाटीलवर मानसिक टेन्शन होतं. खरं तर आमच्या VIP कक्षाच्या समोर आला होता, त्यानंतर तो मागून अगदी क्लोज जाळीच्या जवळ राहून मॅच पाहते. दीपेश, आपण यायचंय आमच्या मान्यवर कक्षामध्ये. याला मात्र स्ट्रेट टू मिड ऑफ
डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित पंचांना थोडासा विचार करावा लागला असता. मात्र क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय रोहित. मागची जी स्पर्धा झाली होती माझी सरपंच चषक, त्या स्पर्धेमध्ये दीपेश पाटीलनी खूप मेहनत घेतली होती आणि संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तो आलेला आहे. सुरुवातीला थोडासा मानसिक दबाव त्याच्यावर होता, पण पहिल्या षटकाची सुरुवात झालेली आहे, थोडासा मानसिक दबाव कमी झाला असेल. कारण मी म्हणतो ना की क्रिकेटर असतील पण जे सपोर्टर असतात ना त्यांच्यावर मानसिक दबाव जास्त असतो. वेलकम दीपेश, आपण यायचंय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात, कारण आस्किंग रन रेट 16 धावांचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीला स्पर्श करतात आणि कुठलाही फलंदाज बाद होत नाहीये तेव्हा एक चांगली सुरुवात संबोधली जाते. मात्र त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी असावी लागते, सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. आणि एक गोष्ट आहे की देवानंद थळे प्रतिष्ठान गावदेवी वेळे संघाला ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. त्यांच्यासमोर एकच पर्याय आहे, फलंदाज बाद करणं. त्यांना फलंदाज बाद करावे लागतील. केतन मुकादम आहे येथे गोलंदाजी करण्यासाठी. दुसरं षटक आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल हिटमॅन रोहित. केतन मार्गस्थ होईल. राईट आर्म, चांगला चेंडू आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येस, बॅट्समन रिव्ह्यू आहे, वाईटसाठी रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. हा चेंडू बॅट्समनचं असं म्हणणं आहे की हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा काय रिव्ह्यू आहे? इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू चेक्ससाठी, येस, रिव्ह्यू घेतलेला नाही, चेक्ससाठी. चेक्ससाठी तिसरे पंच जातील. वाईटचा सुद्धा रिव्ह्यू आहे, येस, पण इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. येस, चेकसाठी आमचे तिसरे पंच जातील. व्हेरी पॉप्युलर अंपायर, मॅन फ्रॉम खारबाव. भाऊ पाटील जेव्हा क्रिकेट खेळायचे ना ते पहिला चेंडू नेहमी रिव्हर्स खेळायचे, त्यामुळे चेकचा त्याला जास्त अनुभव आहे. जेव्हा जेव्हा बॅटिंग करायचे पहिला चेंडू नेहमीच रिव्हर्स खेळायचे. आणि 40+ मध्ये सर्वात जास्त नो देणारे एकमेव पंच आहेत ते भाऊ पाटील, म्हणून त्यांना पाचारण केलेलं आहे. ते बा पोझिशन कुठे पाहूया आपण त्यांची, अगदी फाईन राहिलेले आहेत आणि तिथून चांगल्या प्रकारे ते पाहणी करू शकतात. हा चेंडू अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक क्षण असं वाटलं की प्लेसमेंट खूप चांगलं आहे, गॅप शोधलेली आहे, पण डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी अचानकपणे पिक्चरमध्ये होतोय आणि 2 धावा वाचवतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली ती 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. नेट टू नेट फाईट, कशमकश. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर डॉट. असं वाटते की शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच रंगणार. ये मॅच रंग लाएगी. केतन मुकादम, अविनाशने काही कानमंत्र दिलेला आहे. याला मात्र अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे. पंचांचा काय इशारा येतोय पाहूया. असं वाटतं की 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. पंच काय इशारा करतायत.
5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या ह्या क्षेत्ररक्षकाने. क्रिश शॉर्ट डॉम्पूलचा फटका, चेंडू सरळ जाते, पुन्हा एक चांगलं क्षेत्ररक्षण. हे फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर तुमचा उंचावलेला असेल, ए दर्जाचा असेल, तर तुम्ही मात्र हाय स्कोरिंग मॅचमध्ये जबरदस्त प्रेशर बिल्डअप करू शकतात. ती प्रचिती या ठिकाणी बघायला मिळते. वेळे संघ अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या मात्र वाढते, दोन्ही धावसंख्या झाले 21. 21 64 इज अ टार्गेट. 64 धावांचं लक्ष्य आहे. केतन पुन्हा एक चांगला चेंडू अपील केलं जात आहे, अपील केलं जात आहे आणि फलंदाज बाद. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती देत आहेत की या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 5 आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. आणि आता मात्र समीकरण जे आहे 12 चेंडू आणि 43 धावा. 12-43. बॅटिंग करण्यासाठी कोणी ते बघूया आपण. अविनाशने बाद होण्यापूर्वी 7 चेंडूंचा सामना केला, 2 चौकार आणि 1 षटकार लगावला आणि उपयुक्त अशी 17 धावांची खेळी केली. मात्र चांगला फिनिशर ठरू शकला नाही. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय दर्शन पाटील. तिसरे पंच भाऊ पाटील पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले जातील. 40+ मध्ये सर्वाधिक ज्यांनी नो चेक डिक्लेअर केलेले आहेत ते भाऊ पाटील. मॅन फ्रॉम खारभाऊ. एका दिवसात 7,000 कमवणार नाचून सर न त्याला अर्धा पैसे ठरले याला माहित पडला याला 5 दिले. तिसरं षटक, हेलिकॉप्टर शॉट, चेंडू हवेत आहे, क्लिअर होईल लॉंगॉनची बाउंड्री. वाट अ शॉट, दोन्ही शॉट. जे सोपा नव्हता, इतकी कट टू कट मॅच बघायला मिळणार आहे. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 27. 27 म्हणजे जिंकण्यासाठी आता 11 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 11-37 चेंडूची मागणी. चेंडू आपण बघायचा आहे, अन्यथा आपण रवीश तरी आपण बघायचं आहे. चेंडू जर नसेल तर दुसरा चेंडू आपण द्यायचा आहे. पहिल्या चेंडूवर जबरदस्त फटका बघायला मिळाला. धोनीचा अंदाज हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळाला आणि सरळ चेंडू लोकांच्या सेवाच्या बाहेर गेला होता. पुन्हा एकदा रोहित
खेळण्यासाठी सज्ज होईल आणि गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल निळथळे. टॉप एज चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगला झेल समाप्त केला त्याने. रोहित याची खेळी समाप्त. रोहितने बाद होण्यापूर्वी एक षटकार लगावला. 7 चेंडूचा सामना केला, 10 धावांची खेळी केली आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय यश पाटील, ज्याचं षटक हे महागडे ठरलं होतं. आज यशने होलसेलमध्ये धावा दिल्या होत्या, 29 धावा दिल्या होत्या आणि धावांची वसुली सुद्धा करतोय का बघायचं आहे यश. नील पुण्याचा मार्गस्थ होईल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोलून ठेवलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मात्र कमबॅक करताना नीळला आपण पाहतोय. हळूहळू आपण जर बघितली ही मॅच गावठी वडगर संघापासून दूर जाताना दिसते. निळथळे मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आणि इतका बाउन्स झाला की तो फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा. पंच इशारा करतायत वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर, कारण हा चेंडू वाईड डिक्लेअर केलेला आहे. यानंतर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर कदाचित वेगळी शिक्षा मिळू शकते. इन्स्टेड ऑफ वाईड इट विल बी नो बॉल. नील राईट आर्म, चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र बाउन्स झाला. हलकासा बाउन्स बघायला मिळाला. कमबॅक करतोय, हे फार महत्त्वाचं. चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. सातत्यानं बऱ्याचशा वेळेला आपण पाहतोय की चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू जर आपण बघितला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. या चेंडूवर तुम्ही अप्पर कटच्या रूपाने किंवा फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राईव्हच्या रूपाने धावा वसूल करू शकता. पण कसं असतं क्रिकेटमध्ये भाष्य करणं कॉमेंट्री बॉक्समध्ये करून सोपं असतं, प्रत्यक्ष मैदानावर फरक असतो. फोर्स, जबरदस्त फटका, लॉंगॉन सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वाईड ऑफ लॉंगॉन सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार बघायला मिळाला. आता समीकरण 7 चेंडू आणि 30 धावा. हा चेंडू फार महत्वाचा ठरला आहे. 7 चेंडू आणि 30 धावा. याला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चेंडू जायला की आणि एक वाट डिफरन्स, कारण 3 षटकामध्ये इतकी धावसंख्या होती. कारण शेवटच्या षटकामध्ये 29 धावा आल्या होत्या. सिच्युएशन सारखीच आहे, पण शेवटच्या 6 चेंडूमध्ये 29 धावा आल्या होत्या आणि आता 6 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. कारण ज्या गोलंदाजाने 29 धावा दिल्या तो मात्र बॅटिंगसाठी सज्ज होईल आणि ज्याने खरं तर धावांची लयलूट केली तो गोलंदाज असणार आहे निलेश. शेवटच्या षटकामध्ये धावांची ज्याने लयलूट केली, 29 धावा पटकावल्या यशच्या गोलंदाज, आणि यश कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 6-29 समीकरण, 6 चेंडू आणि 29 धावा.
तालुका क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या धावसंख्येचा पाठलाग 3 ते 4 वेळा झालेला आहे. इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, डॉट बॉल जातोय. आता मात्र 5 चेंडू आणि 29 धावा. टॉस साठी यायचं आहे सारंगाव, जे अनुमान एकता सारंगाव. यानंतर फ्लिकच्या अंदाज फटका खेळलेला आहे आणि चांगला झेल होते काऊ कॉर्नरला आणि याचबरोबर यश पाटील याची खेळी समाप्त. आता मात्र 4 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता बॅटिंग करण्यासाठी जातोय तन्मय. आता मात्र मिशन इम्पॉसिबल 4-29 समीकरण. हुक शॉट खेळायचा होता, मग चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेच्या बाहेर चौकार. तीन 25 समीकरण आहे. 3 चेंडू आणि 25 धावा. यस, सहजगत्या टर्न केलेला आहे चेंडूला. लोअर फुलटॉस चेंडू होता, एफर्टलेस षटकार. दोन चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम फटकाय चेंडू हवे त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक चांगला झेल समाप्त केला ते वाईड ऑफ लॉंग ऑनला. करूया. टॉस झाल्यानंतर मॅनचा पुरस्कार दिला जाईल. टॉस आपण घेऊया. सुरुवातीला टॉस होईल. पहिला मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार आहे तो आताच निलेश पाटील यांनी धावांची लयलूट केली. 4 षटकार आणि 1 चौकार लगावून 34 धावांची नाबाद खेळी केली आणि जे विजय साकार केला आणि उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा केली. जो विजय साकार केला त्यामध्ये